हॅलो अँड वेलकम टू बिलाडे सर क्लासेस. तर बघा, आपलं हे दुसरं लेक्चर आहे चॅप्टर नंबर 1च्या वरती, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. आता याच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण जे शिकलो त्याच्यानंतरचा जो दुसरा टॉपिक होता आपला सेक्शुअल रिप्रोडक्शन. पहिल्या पार्टमध्ये एसेक्शुअल रिप्रोडक्शन मी शिकवलेलं आहे, त्याचं लेक्चर तुम्ही पाहू शकतात. त्याची जी लिंक आहे किंवा जी प्लेलिस्ट आहे त्याची जी लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तर ह्या लेक्चरला पण आपण आज लवकरच सुरुवात करून देऊ की सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या मध्ये बघा, इथे फ्लावरिंग प्लांटच्या बद्दल सांगितलं जातं. म्हणजे ज्या झाडांना फुलं येतात त्या झाडांना अँजिओस्पर्मी म्हणून ओळखलं जातं. म्हणजे जे झाड स्वतःच्यामध्ये फूल ठेवतं आहे त्याचा अर्थ त्या फुलाच्या माध्यमातून ते सीड तयार करेल किंवा फळ तयार करेल किंवा फळाच्या मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला बिया दिसायला भेटतील. आणि ह्याच बिया नंतर लावल्यानंतर त्यांच्यापासून एक नवीन झाड किंवा नवीन एक रोप तयार होतं. म्हणून इथे जी मेथड यूज केली जाते रिप्रोडक्शनच्यासाठी तर ती असते सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता पाहून घ्या की सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये हे जे फ्लावरिंग प्लांट्स असतात ज्यांना फुलं येतात त्यांची जी लाईफ सायकल असते तर ती 2 स्टेजमध्ये डिवाइड असते. म्हणजे 2 स्टेज कोणत्या कोणत्या, तर सगळ्यात पहिली स्टेज म्हणजे काय, तर ज्युवेनाईल किंवा बिफॉर फ्लावरिंग किंवा ग्रोथ ऑफ द प्लांट म्हणून ओळखली जाते. आणि तसंच की जी दुसरी फेज असते ती असते रिप्रोडक्टिव्ह फेज किंवा फ्लावरिंग फेज असते. बघा, पहिला फेज ज्युवेनाईल फेज म्हणून ओळखला जातो, कारण ज्यावेळेस हे सीड म्हणजे आपण एक बी आणलं फ्लावरिंग प्लांटचं ज्याला फुलं येतात असं, तर जर ते बी आणलं आपण लावलं तर लावल्यानंतर ते लहानाचं मोठं व्हायला सुरुवात करेल. आता लहानाचं मोठं होईल तोपर्यंत त्याला फुलं येणार नाही. जोपर्यंत ते पूर्ण मोठं झालं असेल, ते वयात येईल त्यावेळेस त्याला काय यायला लागतील, फुलं यायला सुरुवात करतील. म्हणजे मग फुलं येण्याच्या पहिला जो स्टेज असतो त्याला ज्युवेनाईल स्टेज म्हणून ओळखला जातो. म्हणजे बिफॉर फ्लावरिंग किंवा ग्रोथ ऑफ द प्लांट म्हणून ओळखलं जातं. म्हणजे ह्या स्टेजमध्ये जे फूल आहे किंवा जे झाड आहे ते फक्त ग्रो करतं, म्हणजे ते फक्त काय करतं, वाढतं, मोठं होतं. आणि मोठं होऊन त्याची दुसरी स्टेज सुरू होते. दुसरी स्टेज म्हणतात त्याला रिप्रोडक्टिव्ह स्टेज म्हणून ओळखलं जातं. याच्यामध्ये फ्लावरिंग फेज येतो. म्हणजे काय की याला फुलं यायला सुरुवात होतात आणि याची जी फुलं आहेत ती वाढतात, ग्रो होतात. यांच्यामध्ये मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट फॉर्मेशन होण्याची जी प्रोसेस असते ती सुरू होते. मग नीट लक्षात ठेवा की जी सेक्शुअल रिप्रोडक्शन असतं त्याच्यामध्ये जे फ्लावरिंग प्लांट्स आहेत त्यांची लाईफ सायकल कशी असते, तर त्यांच्या लाईफ सायकलमध्ये 2 स्टेजेस येतात. पहिली स्टेज असते ज्युवेनाईल, ज्याच्यामध्ये त्यांना फुलं येत नाही, ते फक्त लहानाचे मोठे होतात. आणि दुसरी फेज असते ज्याच्यामध्ये त्यांना फुलं येतात, फुलं येऊन जातात. म्हणजे लहानाचं मोठं होऊन त्यांना फुलं येतात आणि फुलं येऊन आता परत त्यांना बिया फॉर्म होण्यासाठी जी प्रोसेस लागणार आहे, पुढची रिप्रोडक्शनची प्रोसेस लागणार आहे, ती व्हायला सुरुवात करेल. पहिली स्टेज असते ज्युवेनाईल आणि दुसरी असते रिप्रोडक्टिव्ह फेज. मग रिप्रोडक्टिव्ह फेजेसमध्ये काय होतं, तर सगळ्यात पहिली गोष्ट ही होते की त्याला जे फूल येतंय, जे फ्लावर आलेलं आहे, हा ॲक्च्युली ऑर्गन आहे त्याचा, त्या प्लांटचा, म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हणून ओळखला जाईल. कारण फुलाच्या मध्येच जे मेल गॅमेट्स आहेत किंवा फिमेल गॅमेट्स आहेत, एकाच फुलाच्या मध्ये मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट दोघं फॉर्म होतात. तुम्ही हिबिस्कसचं एक्झाम्पल घेतात जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. या हिबिस्कसच्या फ्लावरच्या वरती तुम्हाला अँड्रोशियम अँड जायनोशियम 2 पार्ट्स दिसायला भेटत असतील. आता अँड्रोशियम ॲक्च्युली मेल पार्ट असतो अँड जायनोशियम जो फिमेल पार्ट असतो. अँड्रोशियमच्या मध्ये तुम्हाला अँथर दिसेल आणि अँथरमध्ये एक फिलामेंट येतो, बस. तर 2 पार्ट्स याच्यामध्ये नॉर्मली असतात. तो जो अँथर असतो याच्यामध्ये अँथरच्यामध्ये मेल गॅमेट तयार होतात आणि जो जायनोशियम आहे स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरीचा, तर ओव्हरीच्यामध्ये तुम्हाला छोट्या छोट्या ओव्हिल्स दिसतील ज्यांच्यामध्ये फिमेल गॅमेट फॉर्म होतात. तर मग पूर्ण जी स्क्रीनवरती तुम्हाला चित्र दिसतंय या चित्राच्या मध्ये तुम्हाला अँड्रोशियम अँड जायनोशियम 2 पार्ट दिसत आहेत. एक असतो मेल पार्ट आणि दुसरा कोणता आहे, फिमेल पार्ट, जो एक पूर्ण फुलाच्या वरती दिसतोय. बाकी सपोर्टिंग पार्ट्स आहेत ते त्याला हेल्प करतात रिप्रोडक्शन करण्याच्यासाठी. म्हणून हा जो फ्लावर असतो याला म्हटलं जातं रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन इन द प्लांट म्हणून ओळखला जातो. तर सगळ्यात पहिली गोष्ट काय होते की इट प्रोड्युसेस द हॅप्लॉइड मेल अँड द फिमेल गॅमेट्स, दॅट इज व्हॉट अँथर ओव्हरीमध्ये असतो. अँड्रोशियम मेल पार्ट असतो आणि जायनोशियम तुमचा असतो फिमेल पार्ट. म्हणजे अँथर आणि ओव्हरी ह्या 2 फॉर्मेशन तुम्हाला मी इथे सांगतोय. म्हणजे काय होतंय नीट लक्षात ठेवा की जे मेल गॅमेट्स आहेत किंवा फिमेल गॅमेट्स आहेत, सुरुवातीपासून जर तुम्ही नीट लक्षात ठेवा, जेव्हा बी तुम्ही क्रोमोझोमचा विचार करतात ना, तर क्रोमोझोम ॲक्च्युली पेअरमध्ये आहेत, जोडी असते पेअर.
क्रोमोझोमची ही पेयर आहे, म्हणजे 2 झाले, तर हे झाले डिप्लॉइड, हे डिप्लॉइड झाले, म्हणजे यांची जोडी आहे, क्रोमोझोमची जोडी आहे, हे झाले तुमचे डिप्लॉइड. म्हणजे जेव्हा ही डिप्लॉइडची जोडी हॅप्लॉइड होईल, म्हणजे 2 क्रोमोझोमची जोडी न येता एकच क्रोमोझोम येईल फक्त बस. म्हणजे काय होईल की जर मी म्हटलं की मेल गॅमेट आहे, तर मेल गॅमेटच्या मध्ये ठीक आहे टोटल जर 46, जर सुरुवातीला याच्याकडे जी मेल सेल आहे, त्याच्याकडे जर 46 क्रोमोझोम्स असतील, तर त्याच्यापैकी फक्त येणारे 23च क्रोमोझोम आहेत, तर त्याची 23 जोड्या आहेत. किती जोड्या आहेत? 23 जोड्या. म्हणजे ते झाले तुमचे डिप्लॉइड. 23 जोड्या हे डिप्लॉइड झाल्या. आणि ज्या फक्त 23 क्रोमोझोम जर आले, फक्त 23 क्रोमोझोम, तर ते झाले तुमचे हॅप्लॉइड, म्हणजे एकच क्रोमोझोम होईल. म्हणजे इथे काय होतं की हे ॲक्च्युअल केसमध्ये ज्यावेळेस फुलं असतात, ते फुलं ज्यावेळेस फुलांच्यामध्ये जे डिप्लॉइड सेल्स आहेत, डिप्लॉइड मेल सेल आहेत किंवा डिप्लॉइड ज्या फिमेल सेल्स आहेत, किंवा असं म्हणू आपण की जे डिप्लॉइड सेल आहेत, त्या डिप्लॉइड सेलला हे हॅप्लॉइड सेलमध्ये कन्वर्ट करतात. एक हॅप्लॉइड सेल मेलची आणि हॅप्लॉइड सेल कोणाची? फिमेलची. यांच्यामध्ये फक्त तुम्हाला एकच क्रोमोझोम्स दिसायला भेटतील. एक म्हणण्यापेक्षा आता प्रत्येकाचा जो क्रोमोझोमचा नंबर असतो तो वेगवेगळा असतो. सगळ्या प्लांट्समध्ये म्हणा किंवा मेलमध्ये म्हणा किंवा ॲनिमल्समध्ये म्हणा किंवा प्लांट्समध्ये म्हणा किंवा डिफरंट टाईप्स ऑफ ॲक्वाटिक ॲनिमल्स म्हणा, यांच्या सगळ्यांच्यामध्ये क्रोमोझोमचा जो नंबर असतो तो वेगवेगळा असतो. ठीक आहे. म्हणून ज्यांच्यामध्ये जर 20 क्रोमोझोम असतील तर ते डिप्लॉइड पेअरमध्ये आहेत. म्हणजे 20 जोड्या जर असतील तर हॅप्लॉइड जर त्यांना व्हायचं असेल तर ते फक्त 20 क्रोमोझोम असतील. 20 जोड्या म्हणजे टोटल झाले 40 क्रोमोझोम. आणि जर मी फक्त हॅप्लॉइड म्हटले तर फक्त 20च क्रोमोझोमची गोष्ट केली जाते. म्हणून हे काय करतं, फुलाच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय घडते तर ते डिप्लॉइड जे सेल असतात, त्या डिप्लॉइड सेलला हॅप्लॉइड सेलमध्ये कन्वर्ट करण्याचं काम यांच्यामध्ये होतं. म्हणजे मेल गॅमेट फॉर्म होतो आणि फिमेल गॅमेट फॉर्म होतो. तर अँड्रोशियम हा मेल पार्ट आहे, जसं मी अँथर आणि फिलामेंट म्हटलो तो मेल पार्ट आहे. जायनोशियम हा फिमेल पार्ट आहे, ज्याच्यामध्ये स्टिग्मा, स्टाईल आणि काय येते, ओव्हरी येते. याच्याबद्दल तुम्ही 10वीमध्ये अभ्यास केला आहे किंवा 11वीमध्ये सुद्धा अभ्यास केलेला आहे. तर बघा, सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर इन द 2 फेजेस. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन जर फुलामध्ये व्हायचं असेल तर ही फेज काय असते की 2 स्टेजमध्ये ही घडते. म्हणजे पहिली स्टेज ही म्हणून घ्या, याच्यामध्ये मेओसिस व्हायला सुरुवात करतं. कोणतेही अँजिओस्पर्मी घ्या, हे अँजिओस्पर्मी डिप्लॉइडच असतात आणि यांना डिप्लॉइडचे हॅप्लॉइड होण्याची प्रोसेस म्हणजे मेओसिस असते. म्हणजे हे समजून घ्या की सेल डिव्हिजन होतं, म्हणजे डिप्लॉइड सेल जी आहे ती डिवाइड होते आणि डिप्लॉइड सेलच्यामध्ये सेल डिव्हिजन होऊन त्यांच्यामध्ये असणारे जे 46 क्रोमोझोम्स आहेत, हे 46चे 23च क्रोमोझोम एका सेलमध्ये भरले जातील. म्हणजे हे डिप्लॉइड म्हणजे 2n असतील तर ते 2nचे काय होऊन जातील, हॅप्लॉइड फक्त n होतील. म्हणजे एकच जोडी येईल. जसं मी इथे पहिले बी बोललो तुम्हाला की यांच्यामध्ये येणारे जे सेल्स होत्या तुमच्या की ही पेअरमध्ये आहे, तर ही झाली तुमची डिप्लॉइड सेलच्यामध्ये. ज्यावेळेस ही बदलेल त्यावेळेस फक्त सेलच्यामध्ये एकच क्रोमोझोम असा येईल. म्हणजे 2चे काय होऊन जातील 1. ह्या पद्धतीने हे कन्वर्ट होईल. म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शनचा सगळ्यात पहिला फेज असतो मेओसिसचा फेज. याच्यामध्ये सेल डिव्हिजन होऊन जे हॅप्लॉइड गॅमेट तयार होतात, मग ते हॅप्लॉइड मेल गॅमेट असो किंवा मग फिमेल गॅमेट असो, हे फुलाच्यामध्ये पहिल्या सुरुवातीला व्हायला सुरुवात होतं. म्हणजे मग सेक्शुअल रिप्रोडक्शनचा पहिला पार्ट असतो मेओसिस आणि याचा दुसरा पार्ट असतो फर्टिलायझेशन. ज्यावेळेस मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट तयार झालेले असतील त्यावेळेस पॉलिनेशनचा सीझन येतो. म्हणजे मधमाशा ज्यावेळेस अँथरवर बसतात त्यांच्या पायांना हे पोलेन ग्रेन चिपकतात आणि पोलेन ग्रेन चिपकून ते स्टाईलवरती, स्टिग्मावरती त्यांना पोहोचवतात. म्हणजे हा फेज यांचा फर्टिलायझेशनचा फेज असतो. ज्यावेळेस तुमचं मेओसिस कंप्लीट होऊन गेलेलं असेल, म्हणजे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट एकदाचे फॉर्म झाले असतील, सेल डिव्हिजनच्या मदतीने फॉर्म झाले असतील, हॅप्लॉइड क्रोमोझोम त्या सेलच्या मध्ये जर आले असतील, ह्याच्यानंतरचा फेज असतो फर्टिलायझेशनचा फेज. यांच्यामध्ये काय होतं की फ्युजन ऑफ मेल अँड द फिमेल गॅमेट असतो. म्हणजे मग अँथरवर पोलेन ग्रेन तयार झाले आहेत, त्या पोलेन ग्रेनच्या मध्ये मेल गॅमेट्स आहेत, ते मेल गॅमेट्स स्टिग्मापर्यंत पोहोचतील
आणि स्टिग्मापर्यंत पोहोचल्यानंतर स्क्रीनवरच्या इमेज जे चित्र आहे त्याच्यामध्ये नीट पहा की अँथरवरचे पोलेन ग्रेन्सला मधमाशा स्टिग्मापर्यंत पोहोचून देतील. त्या पोलेन ग्रेनमध्ये पोलेन ट्यूब तयार होईल आणि त्या पोलेन ट्यूबच्या माध्यमातून जे मेल गॅमेट्स आहेत ते ओव्हरीपर्यंत जातील. ओव्हरीमधून ओव्हिलमध्ये जातील आणि जी ओव्हिल आहे मध्ये काढलेली छोटीशी, जी मध्ये ओव्हरी तुम्हाला दिसते, त्या ओव्हरीच्या मध्ये हे जे मेल गॅमेट्स आहेत ते पोहोचतील आणि तिथे दोघांचं फिमेल गॅमेट्स आणि मेल गॅमेट यांचं फ्युजन व्हायला सुरुवात करेल आणि फ्युजन होऊन फर्टिलायझेशन कंप्लीट होईल. म्हणजे ही स्टेज दुसरी स्टेज असते. पहिली मेओसिसची ज्याच्यामध्ये हॅप्लॉइड गॅमेट तयार होतील आणि दुसरी फर्टिलायझेशनची ज्यावेळेस ते हॅप्लॉइड गॅमेट्स आहेत त्यांचं फ्युजन व्हायला सुरुवात करेल. तर मग यांच्यामुळे फ्युजन ऑफ फॉर्मेशन ऑफ द डिप्लॉइड झायगॉट. आता परत म्हणजे काय झालं होतं की ही होती तुमची ओव्हरी, ही ओव्हरी आहे, इथे होता हा अँथर तुम्हाला इथे दिसतोय. तर काय झालं असेल की इथे जी पोलेन ग्रेन तयार झाल्या होत्या या अँथरच्या वरती ज्या पोलेन ग्रेन्स आहेत त्या इथे येतील. इथून पोलेन ट्यूब तयार होईल. इथे आहे ओव्हरीचा भाग, याच्यामध्ये एक ओव्हरी आहे असं समजून घ्या. ही एक ओव्हरी आहे. अशा ओव्हिल्स आहेत, ओव्हरीच्या मध्ये ओव्हिल्स आहेत. ठीक आहे. म्हणजे आता ही जी पोलेन ट्यूब तयार होते ही झाली पोलेन ग्रेन. ही इथे इथून आली इथपर्यंत. ठीक आहे. मधमाशीने त्याला घेऊन आलं. ज्यावेळेस ही पोलेन ट्यूब तयार करेल त्यावेळेस ती इकडे ओव्हरीकडे जाईल. म्हणजे मग इथून जे मेल गॅमेट्स आहेत ते पोलेन ट्यूबच्या माध्यमातून ओव्हरीमध्ये जातील, जिथे इथे फिमेल गॅमेट्स आहेत. इथे फिमेल गॅमेट आहेत, हे फिमेल गॅमेट्स आहेत आणि इथे काय आहेत मेल गॅमेट्स आहेत, मेल गॅमेट्स. तर मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट ह्या दोघांचं काय होऊन जाईल फ्युजन व्हायला सुरुवात करेल. आणि फ्युजन झाल्यानंतर आता परत बघा की मेल गॅमेटकडे एक सेल होती, एक क्रोमोझोम होता, फिमेल गॅमेटकडे एक क्रोमोझोम होता. ते दोघं एकत्र आले म्हणजे फ्युजन झालं. तर फ्युजन झाल्यावरती आता दोघं एकत्र आल्यावरती दोघांचे जे क्रोमोझोम्स आहेत ते एकत्र येतील. म्हणजे हे होते हॅप्लॉइड आणि त्यांचा जो झायगॉट तयार होईल आता तो होऊन जाईल तुमचा डिप्लॉइड. म्हणजे मेओसिसमध्ये पहिले मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट हे हॅप्लॉइड झाले आणि त्याच्यानंतर फर्टिलायझेशन झालं. त्याच्यामध्ये ते जे हॅप्लॉइड मेल अँड फिमेल गॅमेट्स होते त्यांचे क्रोमोझोम्स एकत्र येऊन ते परत काय तयार झालं डिप्लॉइड तयार झालं. त्याच्यामध्ये तयार होतात झायगॉट. तर हा तयार होऊन जाईल तुमचा झायगॉट आणि हा झायगॉट हळूहळू वाढायला सुरुवात करेल. त्याची वाढ होईल आणि वाढ झाल्यानंतर ज्यावेळेस तो मोठा होईल त्यावेळेस तुम्हाला एक सीड त्याच्यामध्ये दिसायला भेटेल. कधी कधी काही फळं असे म्हणजे काही फुलं अशी असतात की त्यांना फक्त सीड येतं, फक्त बिया येतात. किंवा काही असे असतात की त्यांच्या जे बिया असतात त्या फळांच्या मध्ये असतात. आणि काही असे असतात की त्यांना बिलकुल बी तुम्हाला फक्त फूल येताना दिसेल, त्यांना सीडसुद्धा येत नाही. किंवा असे असतात की ज्यांना बिया फॉर्मसुद्धा होत नाही, त्यांच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशनच्या माध्यमातून ते रिप्रोडक्शन करू शकतात. बाकी फर्टिलायझेशनची गोष्ट आहे. तर मी तुम्हाला 2 स्टेज सांगितल्या. सेक्शुअल रिप्रोडक्शनचे 2 महत्त्वाचे स्टेजेस असतात. एक असतो मेओसिस ज्याच्यामध्ये गॅमेट तयार होतात, हॅप्लॉइड गॅमेट तयार होतात. दुसरं असतं फर्टिलायझेशन ज्याच्यामध्ये ते जे गॅमेट तयार झाले त्यांचं फ्युजन होतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट की हे जे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे ते करायची गरज काय आहे किंवा का बरं सेक्शुअल रिप्रोडक्शन महत्त्वाचं आहे प्लांट्सच्यासाठी. ते ऐकून घ्या की जेनेटिकली डिसिमिलर ऑफस्प्रिंग तयार होऊन जाईल. हे समजून घ्या की एखाद्या मधमाशीच्या पायाला जर पोलेन ग्रेन चिपकली आणि चिपकल्यानंतर ती प्रवास करत 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 3-4 किलोमीटर दूर चालली गेली आणि 3-4 किलोमीटर दूर गेल्यानंतर किंवा खूप सारे अंतर तिने पार केलं असेल त्यावेळेस त्या अंतरावरती कुठेतरी तसंच त्याच प्रकारचं त्या स्पेसिसचं एक नवीन झाड होतं आणि त्या झाडाच्या स्टिग्मावर ज्यावेळेस ती बसून जाईल त्यावेळेस इथला आणि तिथला 2 ठिकाणींचा म्हणजे इकडचे जे कॅरेक्टरिस्टिक्स होते ते कॅरेक्टरिस्टिक तिकडे कुठेतरी खूप साऱ्या लांब अंतरावरती ह्या फुलाचे कॅरेक्टर त्या फुलामध्ये चालले जातील. आणि अशाने जेनेटिकली डिसिमिलर काय होतील ऑफस्प्रिंग याच्यामध्ये तयार व्हायला सुरुवात करतील. म्हणजे हे समजून घ्या की सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या मदतीने जेनेटिकली डिसिमिलर ऑफस्प्रिंग तयार होतात आणि हे मदत करतं त्यांना की कुठल्याही ॲडवर्स कंडिशनमध्ये उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, खूप सारं कडक ऊन असेल ज्याच्यामध्ये पाणी कमी असेल अशा कंडिशनमध्ये सर्वाईव्ह करायला मदत करतं. किंवा खूप जास्त पाऊस आला असेल, खूप जास्त पाणी असेल त्या कंडिशनमध्ये सर्वाईव्ह करायला त्याला मदत करतं. किंवा खूप जास्त थंडी असेल म्हणजे एक ॲडवर्स कंडिशनमध्ये जर त्याला जगायचं असेल तर जगण्यासाठी हे जे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे ते इसेन्शियल असतं. म्हणून जेनेटिकली जीन्स जे त्यांचे असतात ते वेगवेगळे बनतात त्या ऑफस्प्रिंगच्या मध्ये आणि एक नवीन
नवीन इंडिव्हिज्युअल म्हणजे नवीन बी जन्म घेते. तसंच व्हेरिएशन आर युजफुल फॉर द सर्वायवल. बघा, बदल हा जगण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा भाग असतो. तुम्ही एकाच ठिकाणी राहिले, त्या ठिकाणी राहून तुमच्यामध्ये त्याच गोष्टींची, त्याच वातावरणाची सवय असेल, तुम्हाला त्या वातावरणामध्ये जगण्याची सवय असेल, पण ज्यावेळेस आपण इतर ठिकाणी जातो त्यावेळेस जिथे वातावरण बदलतं त्यावेळेस आपली अचानक तब्येत बिघडते. ही गोष्ट याच्यामध्ये महत्त्वाची असते. पण जर आपण पाहिलं तर काही लोक कोणत्याही ॲडवर्स कंडिशनमध्ये काय करू शकतात, जगू शकतात. म्हणजे हे समजून घ्या की व्हेरिएशन हे युजफुल असतं सर्वायवलसाठी, जगण्यासाठी. तसंच असतं इव्हॉल्युशनसाठी सुद्धा काय करतं, ते मदत करतं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे इव्हॉल्युशन व्हायला सुरुवात होतं, चेंजेस व्हायला सुरुवात करतात आणि असेच चेंजेस वेगवेगळ्या झाडांच्यामध्ये काय करतात, हे तुम्हाला दिसायला भेटतात. तर सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या 3 स्टेजेस आहेत. मी पुढे चालला जातो. 3 स्टेजेस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. 3 स्टेज आहेत सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या. पहिली असते प्री फर्टिलायझेशन, दुसरी असते फर्टिलायझेशन आणि तिसरी असते पोस्ट फर्टिलायझेशन. बघा, प्री फर्टिलायझेशन म्हणजे काय? प्री फर्टिलायझेशनमध्ये बी लावली जाईल, त्याचं झाड तयार होईल, मोठं होईल ते, आणि मोठं झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये फुलं यायला सुरुवात करतील आणि फुलं ज्यावेळेस येतील, फुलं येऊन ते फुलं मॅच्युअर होतील, त्याच्यामध्ये मेल अँड फिमेल गॅमेट तयार झालेले असतील. आणि त्याच्यानंतरची दुसरी स्टेज असते फर्टिलायझेशनची. ज्यावेळेस मेल अँड फिमेल गॅमेट प्री फर्टिलायझेशनमध्ये तयार झालेले असतील त्यावेळेस फर्टिलायझेशनमध्ये ते जे गॅमेट्स आहेत ते फ्यूज होतील आणि फर्टिलायझेशन कंप्लीट होईल. ज्यावेळेस फर्टिलायझेशन कंप्लीट झालं असेल त्याच्यानंतरची स्टेज सुरू होते पोस्ट फर्टिलायझेशन. पोस्ट फर्टिलायझेशनमध्ये आता फूल निघून जाईल आणि फुलाच्या जागेवरती एक तर फळ येईल, एक तर फळाच्यामध्ये बिया येतील किंवा नुसत्या बिया यायला सुरुवात करतील आणि मग पहिलेसारखी स्टेज, जसं आपण बी लावली होती तर त्याच्यापासून मला काय भेटेल, बी भेटेल. हे असतं सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या केसेसच्या मध्ये. तर मग नीट लक्षात ठेवा, मी अँजिओस्पर्मीच्या बद्दल बोलत होतो. पूर्ण टॉपिक अँजिओस्पर्मी आहे. बघा, ऐकून घ्या. अँजिओस्पर्मी म्हणजे काय, की असे झाडं ज्यांना फुलं येतात आणि अँजिओस्पर्मी हे कायम त्यांच्या ज्या सेल असतात त्यांना डिप्लॉईड ठेवतात. आणि डिप्लॉईड म्हणजेच काय, की 2n हा प्रकार आहे डिप्लॉईडचा. म्हणजे जोडीमध्ये असणारे क्रोमोझोमच्या जोड्याच असतात डिप्लॉईडच्या मध्ये. म्हणजे फ्लावरिंग प्लांटच्या मध्ये त्यांच्या जे सेल्स असतात त्या डिप्लॉईड आहेत आणि डिप्लॉईड सेल ह्या त्यांना काय करतात, हॅप्लॉईड बनवलं जातं. म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये डिप्लॉईड सेलच्या हॅप्लॉईड सेल बनतील आणि त्याच हॅप्लॉईड ज्या सेल आहेत, म्हणजे सेलच्या मध्ये तुम्हाला जे क्रोमोझोमचा नंबर दिसेल तो हॅप्लॉईड दिसेल, एकच क्रोमोझोम यांच्यामध्ये येईल. मग मेल आणि फिमेल गॅमेट तयार होतो आणि मग त्याच्यानंतर त्यांचं काय होतं, फर्टिलायझेशन होऊन परत नवीन सीड फॉर्मेशन व्हायला सुरुवात करते. आय थिंक सो की तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल किंवा तुम्हाला समजलं असेल. जर समजलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. लेक्चर पूर्ण पहा. याच्याने माझं थोडंसं मला तुमची मदत पाहिजे. तुम्ही जर लेक्चर पूर्ण पाहिजे असेल तर माझा थोडासा वॉच टाईम वाढेल. याच्याने मला जे माझं यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब म्हणजे मॉनिटाईज करता येईल आणि मॉनिटाईज करून थोडीफार इन्कम मला याच्यापासून भेटून जाईल आणि त्याच इन्कमच्या माध्यमातून माझं इंटरनेटचं रिचार्ज वगैरे जे काही ते निघेल आणि मी परत तुमच्यापर्यंत जे लेक्चर्स आहेत, जे व्हिडिओज आहेत बायोलॉजीचे, ते पोहोचत असेल. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. शेअर करायला सुद्धा विसरू नका.